प्रेक्षक नमस्कार. मी नंदकिशोर वलटे. आज शेतामध्ये निवांत बसलो आहे आणि करमाळ तालुक्याच्या राजकीय घडामोडीविषयी आपल्याशी काही गोष्टी शेअर करणार आहे. आत्ता लोकसभेची निवडणूक येते आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघ म्हणजे करमाळ तालुक्याचा समावेश आहे. तर मग करमाळ तालुक्याचं राजकीय वातावरण माढ्याच्या दृष्टिकोनातून, माढा लोकसभेच्या दृष्टिकोनातून कसं असेल, तर हे सांगण्याच्या अगोदर आपण हे लक्षात घेऊया की माढ्यामध्ये सध्या जे काही प्रबळ उमेदवार म्हणून ज्यांचं नाव घेतलं पाहिजे असे भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आहेत. त्याचप्रमाणे आत्ताच एक मोहिते पाटील गटातील धैर्यशील मोहिते पाटील, जे की भाजपशी सलगी असणारे मोहिते घराणं, मूळ राष्ट्रवादीचं असणारं, परंतु शरद पवार यांना सोडून ते भाजपबरोबर गेले होते. रणजितसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्याबरोबर त्यांचं संपूर्ण कुटुंब होतं. पण भाजपने त्यांच्या उमेदवाराचा विचार केला नाही, म्हणून त्यांनी आता परत घरवापसी करायला सुरुवात केलेली आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून तुतारी या चिन्हावरती माढ्याची लोकसभा निवडणूक लढवत आहेत. आता करमाळ्यातला कल कसा राहील याविषयी आपण बोलूया. तर करमाळ्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं तर एक 4 व्यक्तींचं नाव घ्यावं लागेल की ज्यांचं करमाळ्यामध्ये प्राबल्य आहे. नंबर 1 विद्यमान आमदार संजय मामा शिंदे. नंबर 2 नारायणआबा पाटील की जे माजी आमदार आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये बरेचसे दिवस आमदारकी राहिली आहे. डिगामामांचं घर म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं, त्या रश्मीदिदी बागल यासुद्धा तितक्या सक्रिय आहेत. आणि दुसरा एक विषय म्हणजे करमाळ्यामध्ये जयवंतराव जगताप यांनासुद्धा आपण डोळजाग करून चालणार नाही. तर या 4 लोकांचं नेमका मदत कोणाला होईल, तर संजय मामा शिंदे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यावेळेस लोकसभेसाठी एकमेकांच्या विरुद्ध उभा राहिले होते आणि परस्पर विरोधी त्यांचं एकंदरीत विचार होते. परंतु सध्या युती आणि आघाड्यांमुळे नेमकं कोण कोणाकडे हे आपल्याला सकाळी बघावं लागतं व्हॉट्सअपवरती आणि त्यानंतर मग आपल्याला काही गोष्टी शेअर कराव्या लागतात. अशीच अगदी चिंतनीय स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली असो. पण तरीसुद्धा संजय मामा शिंदे हे अजित पवार गटाचे असल्याकारणाने आणि अजित पवार गट आणि भाजप तसेच शिंदेंची शिवसेना हे गट एकत्रित असल्याकारणाने, त्यांची युती असल्याकारणाने यावेळेस मात्र संजय मामा शिंदे हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा प्रचार करणार आहेत. आणि हे सगळे एकत्रित होऊन रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा प्रचार जरी करत असले तरीसुद्धा निंबाळकरांना ही निवडणूक सोपी जाईल असं मला वाटत नाही. कारण त्याचं कारण असं आहे की माढ्याचा कल नेमका कुणाकडे जाईल हे दस्तूरखुद्द शरद पवारांनी सुद्धा एका सभेमध्ये सांगितलं होतं की माढ्याच्या लोकांचा अंदाज येत नाही. पण शरद पवार हे चाणाक्ष आहेत, हुशार आहेत. त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांबरोबर चर्चा सुरू केली. अर्थात विजयसिंह मोहिते पाटलांबरोबर त्यांनी चर्चा सुरू केली आणि करमाळ्यामध्ये मोहिते पाटलांचं कार्ड चालू शकतं, माढ्यामध्ये मोहिते पाटलांचं कार्ड चालू शकतं या दृष्टिकोनातून त्यांनी मोहिते पाटलांना उमेदवारी द्यायचं फिक्स केलं होतं. पण तरीसुद्धा काही मध्यंतरीच्या काळामध्ये इथं धनगर समाजाची मतं जास्त असल्यामुळे या ठिकाणी महादेव जानकर यांचीसुद्धा उमेदवारीची चर्चा झाली, परंतु तसं घडलं नाही. आता करमाळ्यामध्ये संजय मामा शिंदे हे निश्चित स्वरूपामध्ये यांना नाईक निंबाळकरांना सहकार्य करतील. रश्मीदिदी बागल ही आत्ताच काही दिवसापूर्वी भाजपशी घर उभा केल्याकारणाने ते भाजपचेच काम करणार यात काही शंका नाही आणि ते सुद्धा आपले लोकसभेला जे काही त्यांच्या पाठीशी मताधिक्य आहे ते रणजितसिंह नाईक निंबाळकरांना देतील. आता जयवंतराव जगताप मात्र संजय मामा शिंदेंचं ऐकून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मतदान करतील की आपण काँग्रेसचे जुने जाणते नेते आहोत असं विचार करून नेमकं ते काँग्रेसचे उमेदवार असणारे अगदी काँग्रेस ज्या आघाडीमध्ये आहे त्या मोहिते पाटलांना मदत करतील ही मात्र गोष्ट आता निश्चित सांगता येत नाही. ते सुद्धा महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे. आता राहिला विषय मोहिते पाटलांचा, तर धैर्यशील मोहिते पाटील या उमेदवाराचा प्रचार नारायणआबा पाटील निश्चित स्वरूपात करणार आहेत. कारण नारायणआबा पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सक्रिय काम करत होते, परंतु त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळेल की काय अशी सुद्धा मध्यंतरी चर्चा सुरू होती, परंतु तसं घडलं नाही. विधानसभेची मात्र त्यांना, मला असं वाटतं की विधानसभेची उमेदवारी त्यांना मिळण्याची शक्यता निश्चित स्वरूपामध्ये नाकारता येत नाही. कारण ते शिवसेनेच्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत, आमदार झालेले आहेत.
मग नारायणाबांचासुद्धा मोठा गट आहे इथं आणि नारायणाबासुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं फॅक्टर राहू शकतात मोहिते पाटलांच्या दृष्टिकोनातून. खरं तर त्यांना त्यांची परतफेड करायची की गेल्या वेळेस मोहिते पाटलांनी नारायणाबांचा प्रचार केला होता. आता त्यांना मोहिते पाटलांना निवडून आणायचे लोकसभेसाठी आणि स्वतःला निवडून यायचं आहे विधानसभेसाठी. म्हणून नारायणाबा ताकदीने उभा राहणार आहेत. मोहिते पाटलांचं स्वतःचे मतदानसुद्धा करमाळ तालुक्यामध्ये आहे. नारायणाबांचं मतदान त्यांच्या पाठीशी असणार आहे आणि मग यातून वेळच सांगणार आहे की नेमकं आता इथं कोण बाजी मारेल. एक तर मोहिते पाटील किंवा रणजितसिंह नाईक निंबाळकर ही वेळच सांगेल. धन्यवाद.